पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊयात खेळाच्या दृष्टिकोनातून लाख लाख शुभेच्छा. प्रेक्षकांचं स्वागत असेल. पहिला चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला गेला. आउटसाइड द ऑफ स्टंप पंच आम्हाला सांगतायत यस इट इज वाईड. वाईडने सुरुवात केलंय. विचार चांगलं होतं. चेंडू फलंदाजापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला गेला होता गोलंदाज साईकडून, परंतु थोडंसं आउटसाइड द ऑफ स्टंप पाहायला मिळाला. यावेळी चेंडू थोडासा आतमध्ये पाहायला मिळतो. चेंडू पडल्यानंतर थोडासा कोन क्रिएट करतोय. चेंडू थोडासा बाहेर निघतोय. राईट राऊंड द विकेटने सज्ज आहेत गोलंदाज. चांगला अँगल क्रिएट करतोय. अँगल पडल्यानंतर थोडासा चेंडू ज्याप्रमाणे राईट राऊंड सज्ज आहेत, ज्या प्रकारचा कोन आहे, चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतो. त्यानंतर समोरच्या दिशेला फेकून दिलंय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक शेवटच्या क्षणाला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील पाहायला मिळते. इथे मात्र अकाउंट ओपन केला जातोय संघाचा आणि वैयक्तिक. पहिला चेंडू वाईड जरूर आला होता, त्यानंतर एक डॉट चेंडू, त्यानंतर वैयक्तिक अकाउंट इथे ओपन केला जातोय 2 धावेने. पुन्हा एकदा चेंडू हवेत जरूर आहे. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. एक टप्प्यावर येत असताना 2 धावेचा अवधी होता आणि 2 धावा इथे मात्र सहज रीतीने पूर्ण केलेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 5 या कड्यावर. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. ज्या प्रकारचा चेंडू येतो त्याच प्रकारचं चेंडूला इथे मात्र खेळण्यात येतोय. हीच तर ओळख आहे. ज्या प्रकारचा चेंडू त्याच प्रकारचं प्रत्युत्तर. यावेळेस जागा बनवली होती. चेंडू बाहेर निघणारा होता. मिस ट्राय स्ट्रोक 30 यार्ड सर्कल मध्ये खूप चांगल्या प्रकारचं वेल जज झेल इथे मात्र स्वीकारत असताना देसाई संघाचे कर्णधार उपस्थित होते. खूप चांगल्या प्रकारचा झेल तिथे पाहायला मिळाला. पहिला मोठा हादरा मिळालाय. फलंदाज सचिन भोईरची खेळी संपली आहे. नक्कीच 4 चेंडू फेस केले होते. त्यामध्ये पहिला चेंडू डॉट आणि त्यानंतर 2 दुहेरी धावसंख्या पाहायला मिळाली होती. त्यानंतर चेंडू खेळण्यात आला. मिस्ट्राईम स्ट्रोक तिथे मात्र एलिव्हेशन थोडं कमी मिळालं. पॉईंटच्या वरून खेळायचं होतं, परंतु विकेटचं पतन, पहिला मोठा हादरा पाहायला मिळालाय. साई मात्र खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. पॉवर प्लेचं षटक योग्य रीतीने हाताळतोय. यावेळेस कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. चेंडू शॉर्ट थर्डमॅनला तिथे ट्रॅव्हल झालाय. एका चेंडूने एका धावेने इथे मात्र स्ट्राईक रोटेट होते. धावसंख्या 1 ने पुढे वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या कड्यावर. ऑन साइडला क्रॉस बॅटरने खेळायचं होतं. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स प्राप्त केला. त्यानंतर चेंडू लीडिंग एज घेतली. यष्टीरक्षकाच्या आवाक्याच्या थोडंसं बाहेर होता. शॉर्ट थर्डमॅनला खूप चांगल्या प्रकारचं झेल चेंडू अडवला गेला. त्यानंतर एका धावेने इथे मात्र स्ट्राईक रोटेट झाले. आता मात्र पहिल्यांदाच पहिला चेंडू फेस करण्यासाठी अमित पाटील स्ट्राईकवर पाहायला मिळतील. वेगवान गतीचा चेंडू होता, त्यावर प्रहार केला गेलाय. चेंडू फेकून दिलाय. चेंडू शेवटच्या क्षणाला डिसिजन आमच्यापर्यंत येत. आतापर्यंत गोलंदाजी चांगली झाली होती साईच्या कडून. पहिला चेंडू जरूर वाईड आला होता. त्यानंतर डॉट, त्यानंतर 2 दुहेरी धावसंख्या आणि सेट फलंदाजाला बाद केलं.
त्यानंतर शेवटचा चेंडू तो मात्र खूप चांगल्या प्रकारचा फटका अमितसाठी पहिलाच चेंडू फेस करण्यासाठी आला होता चान्स त्याला शेवटचा चेंडू खेळण्यासाठी मिळाली होती आणि त्या संधीचं सोनं पाहायला मिळालं शेवटच्या चेंडूवर षटकार आला आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या फ्लाय झालाय 12 या आकड्यावर एक गड्याच्या मोबदल्यात आपल्याला धावसंख्या पाहायला मिळाली आहे दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील दुसरं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज किसन म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील कर्णधाराने एक झेल खूप सुरेख रीतीने पाहायला मिळाला होता तोच इथे हाफ ट्रॅकर होता चेंडू समजला नाहीये पूर्णपणे बीट झालेत फलंदाज त्यानंतर थोडीशी लाऊड अपील पाहायला मिळाली होती अपील मध्ये थोडासा आत्मविश्वास कमी होता डॉट चेंडूची समाप्ती चांगला चेंडू खोलात टाकला होता पूर्णपणे बीट केला होता फलंदाजाला परंतु त्यानंतर प्रहार पाहायला मिळाला दुसरीची इथे चौटी धाव पाहायला मिळते डायरेक्टची संधी जरूर होती आणि चुकीचं कॅल्क्युलेशन पाहायला मिळतं क्षेत्ररक्षण करणाऱ्या देसाई संघाकडून जर विचार जर केला गेला तर यष्टम पासून थोडस दूरवर चेंडू खरंगळत होता त्यानंतर चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळेल चांगली कॉलिंग तिथे पाहायला मिळाली आणि 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्यात चौथ्या धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले या चेंडूवर 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 14 या आकड्यावर स्क्वेअर कटचा लाजवाब फटका क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवून देणारा हा फटका गॅप मधून चाललाय सीमारेषेच्या बाहेर चौकार फटका बनवला होता चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप होता त्यानंतर त्याच्यावर प्रहार स्क्वेअर कटचा लाजवाब फटका तिथे सेट केला पुन्हा एकदा त्याच प्रकारचा ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतोय संधी देत आहेत गोलंदाज किसन ऑफसाइड द ऑफ स्टंप टायमिंग शॉट पाहायला मिळतो बॅक टू बॅकचा हा दुसरा चौकार अतिशय फलंदाज चाणाक्ष आहेत या प्रकारचा चेंडू टाकाल तर अशा प्रकारचे फटके आपल्याला प्रत्येक चेंडूवर पाहायला मिळतील यावेळी आतमध्ये टाकलाय चेंडू बॉलर्स बॅक टू द ड्राईव्ह आहे सलगचा ठोकलाय जमिनीला चाटत पुसत तिसरा हा चौकार आपल्याला पाहायला मिळतं धावफलकावर 27 त्याचं कारण म्हणजे दुसरं षटक थोडस महागडं ठरलं म्हणावं लागेल 3 चौकार पाहायला मिळालं किसनच्या गोलंदाजीमध्ये 15 धावा खर्च केल्या साईचं षटक योग्य हाताळलं म्हणावं लागेल एक महत्वाचा गडीबाद आणि 12 धावा खर्च केल्या होत्या अशा पद्धतीने 2 षटकांच्या अखेरी धावसंख्या 27 तिसरं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा साईला आणण्यात येतो वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक इथे बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता स्क्वेअर कटच्या माध्यमाने खेळण्याचा प्रयत्न ते मात्र वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना चांगली सुरुवात इथे मात्र तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू डॉटच्या माध्यमाने
इथे समोरच्या दिशेला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. एक टप्पा घेत असताना जितू इथे मात्र वेगाने अमित पाटील आले. त्यानंतर दुसऱ्या धावेचा कॉलिंग इथे मात्र खूप चांगल्या प्रकारचा योग्य रीतीचा हाताळला गेला आणि 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 29. यावेळी ऑन साइडला उडवलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक. गॅप मधून चेंडू जाईल. 1 बाउन्स ओव्हर द रोप 4 धावांसाठी हा चौकार पाहायला मिळतोय. यस थँक्यू डीजे. पंच थांबायचं थोडस चेक करण्यात येतोय. यस 1 बाउन्स चौकार आहे. यस लेट्स प्ले. नक्कीच खेळाडू कक्षामधून थोडंसं डिसिजन घेण्यासाठी प्रवृत्त केलं होतं, परंतु 1 बाउन्स ओव्हर द रोप आपल्याला पाहायला मिळालं. त्याचप्रमाणे बॅट फिरवली गेली होती. ज्या प्रकारचा आधीचा चेंडू जर विचार केला गेला तर क्रॉस बॅटेडने अशाच प्रकारे मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या दिशेने खेळण्यात आला होता. त्याच प्रकारचा हा फटका त्या खेचला गेला होता, परंतु यावेळी चेंडू आणि बॅटचा संपर्क जुळलेला पाहायला मिळत नाहीये. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला उडवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक लॉंगॉनला क्षेत्ररक्षक वेगाने आले. चेंडू पर्यंत एक टप्पा घेत असताना फेकी करतील तोपर्यंत अवधी होता 2 धावेचा आणि 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 35 या आकड्यावर. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाजी रवी भोईरच्या माध्यमाने एकेरी दुहेरी धावा नक्कीच धावसंख्या फलक धावतं ठेवलाय. इथे मात्र चांगला चेंडू म्हणावा लागेल. वेगाने चेंडू ट्रॅव्हल झालाय. वेगाने बीट केले फलंदाज झाला इथे मात्र आणि अशा प्रकारे 3 षटकांचा सामना संपन्न झालाय. 3 षटकांच्या अखेरीस आपल्याला धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळत आहेत. फलंदाजी करत असताना उंबाळे संघ करून 35 एक गड्याच्या मोबदल्यात. तर ह्या पुढील मॅच नंतर दुसऱ्या फेरीला लगेचच सुरुवात पाहायला मिळेल आपल्याला. एका बाजूला शिलगाव आणि त्यांच्या विपक्षात गोलिवली. दोन्ही संघाचे कर्णधार सज्ज राहायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये लगेचच नाणेफेकी होईल. साईने तिसऱ्या षटकामध्ये नक्कीच कमबॅक केलाय. तिसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या. विचार जर केला गेला पहिल्या षटकामध्ये 12, त्यानंतर किसनचं षटक 15चं होतं, त्यानंतर साईने कमबॅक केलाय. 8 धावांचं षटक पाहायला मिळेल. त्यानंतर 4थं षटक हाताळण्यासाठी नितीन पाटील येत आहेत. सलामीचा फलंदाज अमित पाटीलचा जर विचार केला गेला तर आतापर्यंत एकच चेंडू फेस केलाय. त्या चेंडूवर षटकार आलाय. तोच अमित पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर वेगाने बॅट तर उचलली गेली. इथे कॉट बिहाइंडची अपील आणि अपील इथे मात्र पंचांनी स्वीकारली आहे. फलंदाजीला आला होता सलामीला अमित पाटील. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर फलंदाज बाद.
संघाचा जीव की प्राण श्याम भोईर मैदानाच्या आतमध्ये अजूनही आठवतोय. उंबरडे 40+ माध्यमाने आयोजित स्पर्धा दुसऱ्या किंवा तिसऱ्या फेरीमध्ये पूर्ण बॅटिंग ऑर्डर पूर्ण खोलावली, फेल झाली होती. त्यानंतर एकाने मात्र पूर्ण सत्ता लढवली होती आणि तो सामना जिंकला होता. त्यानंतर संघ चॅम्पियन ठरला होता. तोच श्याम भोईर मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू खोलात टाकला होता, खोदून काढलं चेंडूला. त्यानंतर पहिल्या चेंडूवर वैयक्तिक 2 धावा आपल्याला पाहायला मिळतो. योग्य चेंडू पाहायला मिळालाय. पूर्णपणे बॅकफुटला जरूर ढकलला होता या चेंडूने, परंतु ज्या प्रकारे चॉप केला चेंडूला, खोलात टाकला होता, खोदून काढला, डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. त्यानंतर 2 धाव्यामध्ये स्वतःचं अकाउंट इथं ओपन केलं श्याम भोईरने 2 धावेच्या मदतीने. धावसंख्या फलक 37 या आकड्यावर. यावेळेस पुन्हा एकदा खोलात आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू यॉर्करच्या माध्यमाने हाताळला गेला. त्यानंतर एक धाव दुसरीसाठी फंबल जरूर झाले, परंतु कॉलिंग चुकली आहे. नक्कीच अवधी होता 2 धावेसाठी, परंतु 2 धावा इथे मात्र एका धावेवर समाधान मानावं लागलंय. नक्कीच जर कॉलिंग अगदी योग्य रीतीचे असते तर 2 धावा कंप्लीट झाल्या असत्या, परंतु इथे रवी भोईरने स्वतःच्या खांद्यावर जिम्मेदारी स्वीकारली आहे. नक्कीच त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 4 चौकार पाहायला मिळाले. त्यांनी जिम्मेदारी स्वीकारली स्ट्राईकवर राहण्यासाठी. मी काय चेंडू हाताळतोय नितीन पाटीलच्या माध्यमाने. सातत्याने यॉर्कर चेंडू, खोलवर टप्प्याचे चेंडू, आउटसाइड द ऑफ स्टंप, वाईड यॉर्करचे चेंडू पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी होतीये. सेट फलंदाजांना आतापर्यंत शांत ठेवलाय. 4थ्या षटकामध्ये नितीनच्या गोलंदाजीने चांगली लाईन, चांगली लेंथ पाहायला मिळते. सातत्याने यॉर्करचा चेंडू पाहायला मिळतोय. एक मोठा फटका, आत्मविश्वास दुणावेल फलंदाजांचा, परंतु तो फटक्यासाठी चेंडू येईल का? काय बात आहे. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येतोय, फलंदाजापासून चेंडू लांब ठेवण्यात येतोय, चेंडू बाहेर पडतो. त्यानंतर किंचितचा काटा चेंज करतोय, आतून येतोय चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धावाच्या स्वरूपाने चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळतोय 39 या आकड्यावर. फुल्लर लाईनचा चेंडू, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एका टप्प्यावर येत असताना इथे मात्र चेंडू स्वीकारला गेलाय, चेंडू अडवला गेलाय. त्यानंतर फेकी केली गेली आहे. 2 धावा कंप्लीट, षटक समाप्त. 4 षटकांच्या अखेरीस 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलक आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावर 41 या आकड्यावर. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल नितीनच्या माध्यमाने. एकही मोठा फटका या षटकामध्ये पाहायला मिळाला नाहीये. एकेरी आणि दुहेरी धावसंख्या पाहायला मिळाली. पहिला चेंडू विकेट, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर एकेरी धाव, त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल, त्यानंतर डॉट चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर 2 धावा. अशा प्रकारची एव्हरेज गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचं स्लॉगिंग ओव्हरचं षटक हाताळण्यासाठी सचिन येतोय. सेट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवी भोईर, ज्याच्या बॅटमधून 4 चौकार आतापर्यंत पाहायला मिळालेत. ते स्क्वेअर कट करायचा होता हनुमान पाटील साठी. चेंडू कॅरी झाला नाहीये, थोडासा पुढे पडला चेंडू. त्यानंतर चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमारेषेच्या बाहेर. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. हा नशिबाचा चौकार इथे मात्र पाहायला मिळतोय. अगदी जादू टोनाप्रमाणे हा चेंडू ट्रॅव्हल जरूर झालाय. चेंडू क्षेत्ररक्षक पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या खाली पायाजवळ पडला. त्यानंतर चेंडू हाताखालून ट्रॅव्हल झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. त्यानंतर योग्य लाईन आणि टप्प्याचा चेंडू सचिनने हाताळलाय. की पहिला चेंडू देखील खूप चांगल्या प्रकारचा हाताळला होता. क्षेत्ररक्षणाची साथ तिथे मिळाली नाही गोलंदाजाला.
त्यानंतर अगदी योग्य रीतीचा चेंडू हाताळलाय सचिनने. निर्धाव चेंडू आता मात्र पाहायला मिळेल चौकारानंतर. चौकाराच्या मदतीने धावसंख्या जरूर 45 या आकड्यावर जाऊन पोहोचली. त्यानंतर डॉट चेंडू देखील पाहायला मिळतोय. यावेळी समोरच्या दिशेला उडवलाय, साई आहेत परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप. त्याच्या मस्तक पर दस्तक देणारा हा चेंडू फ्लाय झाला आणि चेंडू झाला सीमारेषेच्या बाहेर चौकार. चौकार आलाय, पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर चौकार. एक तेरी तो एक मेरी असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये दोन दिग्गज बॅटर रंगलाय दोन संघांमध्ये. फुल्लरल्यांचा चेंडू पुन्हा एकदा काव करून क्षेत्ररक्षक आहे. स्वतःच्या बॉडीचा वापर केला गेला. शेवटच्या क्षणाला बॅकअप खूप चांगल्या प्रकारचं देत असताना साईच्या माध्यमाने चेंडू अडवला गेलाय. नक्कीच चेंडू थोडासा पुढे पडला होता, त्यानंतर स्वतःच्या बॉडीला झोकावून दिला चेंडूवर. चेंडू अडवला गेला, त्यानंतर बॅकअप खूप चांगल्या प्रकारचं साईच्या माध्यमाने चेंडू अडवला गेला आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक आता मात्र पुढे जातोय 51 या आकड्यावर. 51. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला पुन्हा एकदा इनॅक्शन मध्ये साई पाहायला मिळतो. थोडंसं फंबल चेंडू खाली राहिलाय. आता मात्र श्याम भोईर सांगतोय की पुढील चेंडूची दामदार आता मी स्वतःच्या खांद्यावर घेतोय. धावसंख्या फलक 52. शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी कर्णधार श्याम भोईर. अवे फ्रॉम द बॉडी चेंडूला उचललाय, पिक केलाय आणि डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावांसाठी शेवटच्या चेंडूवर हा चौकार. दोन्ही संघाने इथे यायचं आहे. गोलिवली आणि शिलगाव दोन्ही संघ येस आहेत. तर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या फलकावर 56 म्हणजे 57चं टार्गेट आपल्याला इथे मात्र सेट केलंय उंबरली संघाने. खूप चांगल्या प्रकारचा सामना मैदानाच्या आतमध्ये. एक तेरी एक मेरी. कधी फलंदाजी चांगली होत असताना पाहायला मिळाली, कधी गोलंदाजी चांगली होत असताना पाहायला मिळाली. गौरीपाडा संघाचे 2 प्लेयर्स पाठवायचे आहेत प्लीज. गौरीपाडा संघ तर पुन्हा एकदा 57 धावसंख्येचं टार्गेट कशा प्रकारे चेस केलं जातंय आणि कशा प्रकारे डिफेंड केलं जातं हे ऐकण्यासाठी, याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी पुन्हा एकदा मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय व्हॉइस ऑफ कल्याण मयूर मोरे.
हॅलो. थँक्यू सो मच योगेश पाटील. धन्यवाद. सर्व क्रीडा रसिकांचं पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. कल्याण शहरातील एक अप्रतिम क्रिकेट स्पर्धा आईगाव देवी रुद्र 11 चिकणघर आयोजित मसोबा चषक 2026 घेऊन चलतोय मॅचच्या दिशेने. दुसऱ्या इनिंगसाठी मैदानाच्या दिशेने करायच्यात 57 धावा, 56 धावांवरती 2 गडी बाद असं समीकरण आपण बघितलं. मागच्या इनिंगमध्ये करूयात या इनिंगची सुरुवात. या स्पर्धेकरता अनेक मान्यवर आपण बघतोय ज्यांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलेलं आहे. माननीय श्री विनोदजी केणे, नगरसेवक संकेश भोईर, उमेश बोरगावकर, अपर्णाताई संतोष भोईर, कैलास भोईर, रमेश केणे, महेश भोईर, सचिन बबन, गणेश योगेश भोईर, भोईर. सो गोळवली संघाने टॉस जिंकलेला आहे. त्यांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. घेऊन चलतोय मॅचच्या दिशेने. यानंतरचे सर्व सामने द्वितीय फेरी आणि तृतीय फेरीचे हे 4 षटकांचे खेळले जातील. याची आपण नोंद घ्या. जाऊयात मॅचच्या दिशेने. राम पाटील आणि साई म्हात्रे. गेम ऑन. दोन्ही संघांना विजयाच्या शुभेच्छा. पहिलाच बॉल यावेळेस स्टीअर करतात समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. एका धावेच्या माध्यमातून एक चांगली सुरुवात. फर्स्ट रन ऑन द बोर्ड. एक धाव. अजूनही करायच्या 56. 29 चेंडूंच्या मदतीने. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन. यावेळेस गती कमी केली आणि आता मात्र एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. फलंदाजाचं फर्निचर अक्षरशः डिस्ट्रॉय केलंय. पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज बाद. पुन्हा एकदा अतिशय सुंदर चेंडू. स्टीअर करतील क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एकच धाव पळून पूर्ण होते. या एका धावेच्या नंतर धाव फलक जाऊन पोहोचेल 2. पहिल्याच षटकामध्ये आपण बघितलं साई म्हात्रे सारखा फलंदाज मैदानाच्या बाहेर पाठवला. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन सज्ज असेल. स्ट्रायकिंग एंडवरती लेफ्ट हँडेड बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल. अजून एक सुंदर चेंडू. तितका चांगला फटका. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव. ब्युटिफुल पीस ऑफ फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्या दरम्यान एका धावेच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचतंय 3 या आकड्यावर. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन स्ट्रायकिंग एंडवरती सज्ज असेल.
यावेळेस गती कमी केली, मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता आणि त्याचं प्रत्युत्तर फलंदाज बाद. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. पुढील चेंडू घेऊन पुढील चेंडू घेऊन यावेळेस गती कमी केली चेंडूची, फलंदाजाला कन्फ्यूज केलंय. पहिल्या षटकाची सांगता होईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचते ते फक्त आणि फक्त 2 गडी बाद एकूण 3. डीजे 9 धावा धावा फलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. 9 आहेत, अजून ऍड कराव्या लागतील आणि आता मात्र मिस टायमिंग आहे, टिपला जाईल एक झेल, फलंदाज बाद.
पहिल्या चेंडूला षटकार आणि दुसऱ्या चेंडूवरती विकेट कॅरी करण्यामध्ये यश मिळवलंय. सामना रंगतदार होईल याच्यामध्ये कुठेही दुमत नाही. प्रत्येक चेंडू मागे समीकरण आपण बदलताना बघतो. 57 धावा आपण बघतोय चेस करायच्या आहेत. 56 धावा बनवल्या दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये मागच्या इनिंग मध्ये. स्ट्रायकिंग एंड वरती नवा फलंदाज आपण बघतोय सचिन पाटीलला. सचिनला मात्र आता चांगली खेळी साकारणं गरजेचं असेल. संघ अडचणीत आहे. या अडचणीतून जर बाहेर काढायचंय तर सचिनच्या बॅट मधून चांगले फटके येणं फार गरजेचं. यावेळेस अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. थोडीशी दिशा बाहेर पाहायला मिळाली ऑफ स्टिक पासून. इट्स अ वाईट डिलिव्हरी. वाईटच्या माध्यमातून एक धाव ऍड करूयात आणि धाव फलक जाऊन पोहोचतंय ते 10. पुढील चेंडू गोलंदाज गती कमी केली. व्यवस्थित बॅटच्या रडार मध्ये येऊ शकलं नाही. एकच धाव मिळेल आणि एकाच धावेच्या मदतीने धावसंख्या 11 पाहायला मिळते. तीन चेंडू अजूनही बाकी आहेत. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वर पुढील चेंडू घेऊन स्ट्रायकिंग एंडवरती सज्ज आहे. तीन चेंडूचा खेळ अजूनही बाकी. समोरच्या दिशेने उचललाय. हवे क्षेत्ररक्षक आहेत. लांबी कमी आणि उंची जास्त, यामुळे फसतोय हा फटका आणि फलंदाज बाद. पुढील चेंडू यावेळेस गती कमी केली. समोरच्या दिशेने एक्झिक्यूट करतायत. एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावेसाठी निघालेत का तर नकार नक्की दिलाय आणि एका धावेच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचतंय एकूण 12. पुढील चेंडू गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा गती कमी केली. लोअर फुल टॉस आहे. झेलची शक्यता. क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत दुसऱ्या टप्प्यावरती चेंडूला अडवलाय आणि 2 धाव मिळतात. षटक संपेल दुसरं आणि 2 षटकाच्या एकूण समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचतंय ते एकूण 14. 4 गडी बाद. डीजे गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन
पहिलाच बॉल यावेळेस क्लिअर करतायत मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक येतील, एक धाव कंप्लीट. चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली फेकी. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतंय. 15 धावा धावफलकावरती. 15 ऑन द बोर्ड. 15 धावा आतापर्यंत जमवल्यात. पुढील चेंडू गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. पुन्हा एकदा गती कमी केली. चांगला चेंडू आणि आता मात्र डिरेक्ट हिट. फलंदाज बाद. चार चेंडू अजूनही बाकी आहे षटकामध्ये. धावसुकीला पूर्ण थांबवलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचा बॉल. अजून एक सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आणि आता मात्र काय घडतंय मैदानामध्ये. अजून एक बसतोय धक्का आणि तीन चेंडू अजूनही बाकी आहेत. जवळपास सामन्यामध्ये खूप चांगला कमबॅक आपण बघतोय गोलंदाजी करणाऱ्या संघाचं. उंबारली टीमचं आपण बघतोय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. पुढील चेंडू घेऊन गती कमी केली. पुन्हा एकदा स्ट्रोक एक्झिक्यूट होईल. एकच धाव. दोन चेंडू अजूनही बाकी आहेत. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा गती कमी केली. हवेत जरूर होता. चांगलं क्षेत्ररक्षण दाखवायचं होतं. प्रयत्न फसतोय. 2 धावा कंप्लीट होतील आणि 2 धावांच्या नंतर धावफलक जाऊन पोहोचतोय एकूण 18 धावा धावफलकावरती. 18 ऑन द बोर्ड. 13 चेंडू 39 समीकरण अजूनही मैदानामध्ये. आणि आता मात्र अजून एक सुंदर स्ट्रोक. एकच धाव. दुसरा धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा. अर्थातच 12 चेंडू जिंकण्यासाठी 37 धावांची गरज. 1 शॉट आहे. ड्रिंक्स ओके. चला पाणी पाठवायचंय. 12 चेंडू 37. 12 बॉल्स 37.
दिशेने 12 चेंडू 37. हॅलो 12 चेंडू 37. श्याम भोईरला आपण बघतोय. पहिला बॉल 12-37 समीकरण. पहिला चेंडू निर्धाव असेल. चांगली सुरुवात. 11 चेंडू 37 समीकरण. 11 बॉल्स 37 ऑन द बोर्ड रिक्वायर्ड. अकरा चेंडू 37 समीकरण. वायले मॉर्निंगचे अप्रतिम गोलंदाज गणेश यांचं इथं स्वागत आणि अप्रतिम असा फलंदाज विवेक भिसे यांचं हार्दिक स्वागत. यांचं स्वागत होतं यावेळेस. मिस टायमिंग आणि फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. येतात नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 10-37 समीकरण. किसन म्हात्रे पुन्हा एकदा गती कमी केली. यावेळी स्लाइस करतात. मागच्या दिशेने प्रयत्न खूप केलेत आणि चेंडू वेगाने सीमारेषेच्या बाहेर. चौकार. तर 9 चेंडू 33. 9 चेंडू 33 समीकरण मैदानाच्या आतमध्ये. हे 3 चेंडू फार महत्वाचे ठरतील. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन. अजून एक सुंदर स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. एक धाव कंप्लीट होईल. दुसरीचा प्रयत्न असेल का? एकाच धावेच्या नंतर धावफलक जाऊन पोहोचते एकनी पुढे. 8 चेंडू 32 समीकरण अजूनही मैदानाच्या आतमध्ये. आठ चेंडू 32. पुन्हा एकदा यावेळेस लोअर फुल टॉस. फायदा व्यवस्थित होऊ शकला नाही. एकच धाव. 7 चेंडू 31 धावा अजूनही बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. आता मात्र टिपला जातोय एक अप्रतिम असा झेल आणि बसतोय अजून एक धक्का. फलंदाज बाद.